इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळा, सेंट्रल किचन यांना बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडनं आता घरगुती सिलेंडरचा वापर करून या विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी व्यवस्था जी आहे ती केली जाणार आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो विद्यार्थी जे आहे ते शिक्षण घेत असतात आणि हे विद्यार्थी जे आहे ते आश्रमशाळांमधून सेंट्रल किचन आणि अनेक ठिकाणी जेवणासाठी यांची धडपड होत आहे। त्यामुळं यांची धडपड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडनं खबरदारी घेण्यात आलेली आहे। या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन मध्ये आणि आश्रमशाळेमध्ये व्यावसायिक सिलेंडर वापरले जात होते, मात्र आता या विद्यार्थ्यांना जेवणाची अडचण येऊ नये यासाठी घरगुती सिलेंडर जे आहे ते वापरले जात आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील सिलेंडरचा मुबलक साठा आहे, त्यामुळे कुठलीही अडचण जी आहे ती येत नाहीये। परंतु गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक सिलेंडर पूर्णपणे कंपनीकडनं बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळं घरगुती सिलेंडरवरती आश्रमशाळा आणि सेंट्रल किचनच्या ठिकाणी हे घरगुती सिलेंडर पोहोचवले जात आहे आणि विद्यार्थ्यांना वेळेवरती जेवण मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनाकडनं प्रयत्न जे आहे ते केले जात आहेत। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामधील आश्रमशाळा आणि सेंट्रल किचनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी जे आहे ते 2 वेळचे जेवण जे आहे ते घेत असतात, मात्र या विद्यार्थ्यांना कुठलाही परिणाम जेवणावरती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात येणाऱ्या या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना 2 वेळचे जेवण जे आहे ते वेळेवरती मिळत आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या या व्यावसायिक गॅस टंचाईचा फटका जो आहे तो विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडनं प्रयत्न जे आहे ते केले जात आहेत। इस्रायल, इराण आणि अमेरिकेच्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस कंपन्यांवरती होत आहे आणि या गॅस कंपन्यांचा फटका जो आहे तो ग्रामीण भागात आणि शहरी भागात जरी बसत असला तरी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडनं खबरदारी घेतली जात आहे आणि वेळेवरती जेवण देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।